गाइस किसी लेजेंड ने क्या खूब कहा है, अगर कोई काम सिद्ध से चाहो ना तो उसे पूरा करने के लिए पूरी की पूरी कायनात लग जाती है. तर गाइस नाना आहे ना इतकं झटत होते. फायनली नाना सगळा लुक दिलेला आहे आपल्या सोफ्याला. गाइस बसायला एवढं कम्फर्टेबल आहे दाखवलं मी. मग वाटलं नाही यायचं. हा खरंच कम्फर्टेबल आहे. आता इकडे सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग मध्ये 141 दिवस. तर गाईज आज फायनली मला दररोज हिंडायला भेटू राहिले. कारण कालच्या गेलो मी कुठं आपल्या सगळ्यात आमच्या जुन्या वावरात. बप्पूनी कधी घेतलं होतं काय माहिती, काय सांगितलंच नाही मला. म्हणजे काल कळलं. याच्या अगोदर मला सांगितलं होतं पण कसं सांगायचं माहिती का, असं म्हणजे बोलता सांगायची हा घेतलं म्हणून म्हणजे हसता सांगायची. मग ते खरं वाटत नव्हतं. मग कालच्या बप्पूनी फायनल मला ते नेलं, दाखिलं ते खरं वगैरे दाखिलं. मग ते आपलं नाही, आपण ज्यावेळेस ते वावर घेतलं ना त्यावेळेस ते वावरवाल्याच्या मालकाच होतं. मग तो सोडून गेला. तर काहीच आज मला फिरायला जायचं माहिती. फिरायला नाही आज कामासाठी जायचं, मेन कामासाठी. पुढं माहिती आहे का, शिरूरला आपल्याला करायची पडवी. तर ते पडवीसाठी आणायची तर पोलं, आणि पोलं घेऊन आपल्याला आपली हे धान्य दाखवायचं आहे कुठं व्यापाऱ्याला, भाव वगैरे काय भेटतो. आणि तिसरं काम एक असं आहे की आपल्याला करायचं आहे एक काय म्हणतात ते खतं वगैरे आणायचे. आता अगोदर ते सुरू होईल दरवर्षी. जून महिना लागला का 1-2 तारखेला इपोक सुरू होत असतो. पण काही म्हणजे आता काही असं नैसर्गिक, पण ते आता जवळपास बरंच लांबले 15 तारखेला तरी आणून घ्या. पोस वगैरे काही नाही आहे. तर चौथं काम असं आहे की आज जायचं आपल्याला नर्सरीमध्ये जायचंय. मी जाणार आहे. तर गाईज फायनली आपला रायडर निघलेला आहे. तिकडे एक रायडर ओरडतोय. तर काही आज आहे फुल शॉर्टकटनी माय मागून रुमाल घ्यावत काही नको, लय लागू राहिले. नका जाऊन द्या, काय रुमाल तरी आता काही नको काहीच. चला बसा पटकन चला. फुलमंबरी. तर काहीच फायनली पोहोचलो आपण करून आपल्या दुकानात. आपल्या घ्यायचे सिमेंटाचे पोल, 10 फुटी सिमेंट पोल नाही आहे ना. हा सिमेंटाचा पोल नाही आहे. गाईज स्कॅम झाला. आता कसं करायचं पप्पू? तर गाईज फायनली आपण हार्डवेअरच्या दुकानात पोहोचलो. बघा आपलं तिकडे 10 फुटी पोल. पप्पू म्हणते 4 घ्यायची, पोल म्हणतोय 6 घ्या. कसं आहे भारी वाटतं दर्शिक मध्ये पडवी अशी, म्हणजे अशी कशी खाली वागत नाही, स्टेबल राहते. चला बघू काय व्हायचं काय नाही. बप्पूच्या म्हणावी कॅशियर बप्पू येतं. तर काही फाईन सगळे पोल बुक केलेले तर 4 पोल. बिल आलंय त्याला सरळ होता आहे ना का 1260 रुपये. तर काही फायनली आपण सुरू म्हटलं सर काम 8 फूट पोलं घेतले. खत पाहिलं पण खत काय भेटलं नाही आहे. कारण की सध्या आहे ना फक्त 10-26 राहिलं आहे. युरियाचं काय भेटलं नाही. त्याच्यामुळे थोडं थांबवतो नंतर होतं. तर आता आपण जर कुठं नर्सरीमध्ये खूप आणायला मुरलं तर बाकी थोडं बियाण होतं. बाकी मग नर्सरी तुम्हाला पूर्ण नर्सरीची काय काय नाही. चला तिकडे चाललं जर लांब आहे. नगर म्हटलं तरी बघू नर्सरी केलं आहे मी कन्व्हिन्स पण निघाले आता. विषय असा आहे भरपूर लांब. तर काही फायनली पोहोचलो कुठं नर्सरीमध्ये. हे बघा काय वार व्ह्यू आहे. शिरूर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी नर्सरी येऊन आहे काय ना सर. कुठे गेले सर? तर काहीच आपलं इथं काय काम झालं नाही आहे. डबा आपला हेलपटच झाला. बप्पूला तर म्हणलं टमाट्याची रोपं घ्या. गप्पू तर नग म्हणून राहिले. तर
घेऊत ना 20 रुपये देते फक्त. हां अरे काय फायनल शिरूरचं काम आवरलं आहे. आपण कुठं आपण सावरगावला आता घरी जायचं आहे. या तिकडे सावरगावला जायचं आहे. नाही जेवढा कंटा आला तरी पण जावं लागेल. काय पडलंय मारणार. तर काहीच शिरूरला ते सावरगावला वर काही गेलं नाही. तर आपल्या गावाचं खत भेटलं तर गावातूनच आणलं. एवढं शिरूर हिंडलो तर आपलं खत आपल्या जवळच असं आपल्याला झालं नाही. आपल्या गावाचं खत भेटलं. तर आता चला मित्रांनो फ्रेश होतो. जेवण करतो. जेवण नाही केलं काही नाही. मग पण जेवण नाही केलं तर चला मोबाईल पण चार्जिंग लावतो. तर काहीच फायनली आपण संध्याकाळचं नाही दुपारचं जेवण होऊन आपल्याला आता एक छोटंसं काम आहे. याच्यात लावायचं आपल्याला मिरच्या लावायच्या नाणे होय. अय माती कुठून घेऊ. कोणती माती घेऊ. तर काहीच फायनली आलो कुठं राहणार माती चढायला. आपल्या कोकोपीटून सेम माती चढायला आणलं ट्रायपॉड मोबाईल अटॅच करण्यासाठी आणलंय चाळणा. हा चाळणा आणलं मित्रांनो. असं बघत नसते पण तरी मग दाखवतो. हे आपलं गमिलं चढायची माती टाकायची बी लावायची पाणी द्यायचं. तर त्याला करून आपण आपलं काम सुरू कारण काय झालं आपल्याला काय करायची माहिती घेतलीच माती घ्यायची अशी आणि त्यात चाळायची. चाळ तुटाव नाही. हो बा गाई शकतो. असं आपल्याला बरंच लागल कारण की कोकोपीट पण भरपूर लागतं हे बरं माती. काहीच कोकोपीटला गेलो बस मी आज नर्सरीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर काय कोकोपीट काय घातलं मोकाट चक्कर म्हणतात. तर काहीच फायनली आपलं एवढं जुगाड लावून कोकोपीट तयार झालेलं आहे कामापुरतं. तर काहीच चला बघू त्याला डोळ्याला ट्राय करून म्हणजे टाकून बघू तर हे पुरणार आहे. काहीच हे बघा आपण सगळं बी काढलेलं मिरचीचं बी हे असं आहे. एवढं बी आहे आणखी बी भरपूर आहे. सध्या आपण एवढंच होतं एवढ्याच्यात हे येतं 105 काय म्हणते 105 होल्डर आहेत त्याचे. एवढे 105 होल्डरमध्ये एवढं सगळं बस. तर काहीच फायनली आपण बाटल आणलेली सुई पण आणलेली बाटल भरून घातलेली. ते 2-3 बॉक्स पडतो असं मस्त पैकी ना मी कॅमेरामॅन केलेलं आहे. काही जे बघा अशा प्रकारे बॉक्स केलेले आहेत मी याला. एकच करायचं करायला काहीच तिकडे दाखवा. हे बघा आता काहीच फायनली आपला प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे. हे बघू शकता कोकोपीट नाही तर आपण माती टाकून केलेलं आहे तयार. तर ते मांडले उन्हात. कसं आहे माहिती आहे का सावलीत मांडून काही फायदा नाही त्याचा. नंतर थोडे म्हणजे उन्हाची सूर्यकिरण पण पडले पाहिजे. तर बाटली पाणी शिपलेलं आहे. पहिले इथं मांडलं होतं ना उन्हात माठ ना झोपायच्यात बैल. सो गाईज फायनल तिसरा झालेली आहे. तिसरा बारा नाना एक एंटरटेनमेंट करून राहिलेत. हे बघा नाना बी नियोजन काय नियोजन काय कसा सोपा नेमकी माय काय मी कळू शकलो नाही. मला कळू म्हणजे ही जी फळी आहे ही फळी अशी मागा लावायची का हो थोडं आणखी ना घ्या ना असं रिअल तर असा तिरका दर खांदायला पाहिजे तिरका. गाइज किसी लेजेंड ने क्या खूब कहा है, अगर कोई काम सिद्ध से चाहो ना तो उसे पूरा करने के लिए पूरी की पूरी कायनात लग जाती है. तर गाइज नाना आहे ना इतकं झटत होते. फायनली नाना सगळा लुक दिलेला आहे आपल्या सोफ्याला. गाइज बसायला एवढं कम्फर्टेबल आहे का
तुम्हाला दाखवलं मी मग वाटलं नाही यायचं. हा हा खरंच कम्फर्टेबल आहे. अक्का इकडे इकडे अक्का इकडे बसून बघा अक्का बसून बघ ना बसून बघ एकदा रेल माग कसं वाटतंय. तर तर काहीच असं दे आपल्याला जेवायला बसून करे ना आमरस आणि बेसन चपाती सगळं पब्लिक बसलंय जेवायला. गाईच चला करतो डिनर मस्त की आमरस आज घरच्या आंब्याच ते पण काही अडचण नाही मस्त चुरून आणतो. तर काहीच फायनल संध्याकाळचं डिनर वगैरे केलं मस्त आंबरा चपाती खाल्ली. आता फायनल कुठं झोपायला. तर काहीच आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा भेटून जर चला बाय बाय.